हाय, हॅलो अँड नमस्कार. परत एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. मी आहे रेश्मा आणि आम्ही विदर्भाचं आहोत. तर आमच्याकडे लग्नानंतरची पहिली संक्रांत म्हणजेच तिळवा अशा प्रकारे साजरा केला जातो. त्यामध्ये आपण काय काय डेकोरेशनसाठी सामान किंवा हे भातुकलीचा खेळ वगैरे बनवतो. त्याचप्रकारे आम्ही डेकोरेशन कशाप्रकारे केलं आहे ते सगळं मी या व्हिडिओमध्ये शेअर करण्याचा प्रयत्न केला आहे. तर व्हिडिओला नक्की बघा आणि आवडल्यास लाईक, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. या सगळ्या डेकोरेशनची तयारी आम्ही आदल्या दिवसापासूनच केली आणि फक्त ही जी अरेंजमेंट आहे ती आधी केली मॉर्निंगला, कारण संध्याकाळी माझ्या माहेरून लोक येणार होते. त्यानंतर आमचा तिळवाचा कार्यक्रम म्हणजे आमच्याकडे त्याला पाय धुण्याचा कार्यक्रम असे म्हणतात, तो आम्ही साजरा करणार होतो. तर तुम्ही बघू शकता हे मी माझ्या लग्नापासून म्हणजे जे काही आमच्या मेमरीज आहेत त्या फोटोज काढून ते इथे ॲज अ तोरण म्हणून लावले आहेत. परत एक पतंगला आम्ही आमचा लग्नाचा फोटो अटॅच केला आहे. संक्रांतीच्या ओटीत जे काही हरभरा, वाटाणा, बोर, वालाच्या शेंगा या सगळ्यांनी इथे आम्ही डेकोरेशन केलेलं आहे. तिळगुळ, हळदी कुंकू आणि इथे सुपामध्ये आम्ही आमचे इनिशियल काढले. परत ही ट्रेन बनवली आहे ज्याच्यामध्ये खायचे पदार्थ ठेवले आहेत आणि ही जी डॉल आहे तीसुद्धा मी घरीच बनवली आहे. छान असे मार्केटमध्ये तोरणसुद्धा मिळतात आत्ता पतंगांचे, ते सुद्धा तुम्ही डेकोरेट करायला यूज करू शकता. या पतंगासुद्धा मी घरीच बनवल्या आणि हे कार्ड बनवलं ज्यामध्ये मी तिळगुळ याचे पॅकेट्स ठेवणार आहे, जसं ते विकायला येतात त्या प्रकारे. परत ही ताट, जातं, वरवंटा, पतंग, पोळपाट, बेलणं हे सुद्धा घरीच बनवलेलं तिळाचं. आणि ही होती माझी रांगोळी जी माझ्या साडीला अगदी मॅचिंग होती. त्यानंतर आमच्या तिळव्याच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली. इथे माझ्या मम्मीने सगळ्यात पहिले आमचे पाय धुवून घेतले. त्यानंतर आमच्याकडे पाय धुतल्यानंतर तिळगुळ देतात. परत एक चांदीची वाटी आणि चम्मच असंही देण्याची प्रथा आहे. परत दोघांनाही कपडे दिले जातात. तर अशा प्रकारे आमच्याकडे तिळवा साजरा केला जातो. लग्नानंतरची पहिली संक्रांत आहे, तर नाव घेणं तर मॅन्डेटरीच असतं. ही माझी मावशी आहे. त्यानंतर माहेर आणि सासर या दोघांमध्येही हळदी कुंकांचा कार्यक्रम झाला. त्यांनी एकमेकांना हळदी कुंकू आणि वाण दिले आणि अशा प्रकारे नावंसुद्धा घेतली. अरे वा. हे माझे हलव्याचे दागिने आहे. यातले काही दागिने मी स्वतः बनवले आहे आणि काही रेडीमेड आहेत. आणि ही आहे फायनल डेकोरेशन. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.